मानवी आरोग्यास घातक असा 1,39,516 रुपये किमतीचा प्रतिबंधित गुटखा विक्रीकरिता जवळ बाळगणारा इसम ताब्यात। नाशिक क्राईम ब्रँच युनिट 2ची कामगिरी। दिनांक 23 जून रोजी पोलीस हवालदार वाल्मिक चव्हाण यांना गोपनीय माहिती मिळाली की एक इसम हा त्याच्या ताब्यात प्रतिबंधित पान मसाला व सुगंधित तंबाखू विक्रीकरिता येणार आहे। त्यानुसार सदर बातमीची खात्री करून कारवाई करण्याबाबत वरिष्ठ पोलीस निरीक्षक विद्यासागर श्रीमनवार यांनी आदेशित केल्याने त्यांच्या मार्गदर्शनाखाली शहरातील मदिना चौकाजवळ सापळा रचून मोहम्मद माजिद सुफियान खान वय 20 वर्षे यास पकडले असता त्याच्याकडे विमल पान मसाला, राजनिवास सुगंधित पान मसाला तसेच तंबाखूचे पाकिटे मिळून आले। अधिक विचारपूस करून त्याच्या घराची झडती घेतली असता त्याच्या घरात महाराष्ट्र राज्यात विक्री, वाहतूक तथा साठवणूक इत्यादीसाठी प्रतिबंधित केलेला 1,39,516 रुपये किमतीचा पान मसाला व सुगंधित तंबाखू मुद्देमाल मिळून आल्याने त्याच्याविरुद्ध मुंबई नाका पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे। सदरची कारवाई ही वरिष्ठ पोलीस निरीक्षक विद्यासागर श्रीमनवार यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट क्रमांक 2 कडील श्रेणी पोलीस उपनिरीक्षक अजय पगारे, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र घुमरे, पोलीस हवालदार गुलाब सोनार, संजय सानप, चंद्रकांत गवळी, वाल्मिक चव्हाण, प्रकाश महाजन, सुनील आहेर, अतुल पाटील, पोलीस अंमलदार प्रवीण वानखेडे अशांनी केलेले आहे। कांदानगर न्यूज करिता आसिफ पठाण, लासलगाव।